नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सध्या मार्केटची स्थिती खराब आहे. सेंटिमेंटसुद्धा खराब आहे. रुपया घसरतो आहे. क्रूडचा भाव वाढतो आहे. भौगोलिक ताणतणाव आहे. कॅपिटल आउटफ्लो आहे. आयातीचा खर्च वाढतो आहे आणि या सगळ्या कारणामुळे मार्केट पडतं आहे. फक्त अशा वेळेला एकच गोष्ट लक्षात घ्यायची असते की जे इंडस्ट्रियलिस्ट असतात किंवा कंपनीचे प्रमोटर असतात ते कंपनीतला आपला स्टेक वाढवण्याचा प्रयत्न करतात, कारण शेअरचा भाव कमी होतो. एखाद्याने जर त्यांच्या कंपनीतले शेअर खरेदी करायला सुरुवात केली तर होस्टाईल ॲक्विजिशन होऊ शकतं. ॲक्विजिशन 2 प्रकारचं असतं. फ्रेंडली ॲक्विजिशन असतं, म्हणजे मला तुझी कंपनी विकत घ्यायची आहे म्हणून बोलणी करून एक किंमत ठरवून घेतलेलं. आणि एक होस्टाईल ॲक्विजिशन जे असतं ते असं लबाडी करून जेव्हा मार्केट पडतं आहे तेव्हा त्या कंपनीतला भरपूर स्टेक घ्यायचा असं. तर तशा दृष्टीने या मार्केटकडे प्रमोटरचं लक्ष असतं. त्यामुळे प्रमोटर त्यांचा स्टेक वाढवण्याकडे कल असतो. तर कोणकोणते प्रमोटर स्टेक वाढवत आहेत, काय करतायत याकडेही आपण लक्ष द्यायचं असतं आणि तसं लक्ष देऊन या मार्केटमध्ये आपण खरेदी करायची असते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 10,717 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची अजूनही खरेदी आहे 9,977 कोटीची. कारण लोकांचा SIPचा फ्लो म्युच्युअल फंडांकडे अजूनही चालू आहे. क्रूड 103च्या लेव्हलवर आहे. डॉलर इंडेक्स 100च्या लेव्हलवर आहे. त्यामुळे मेटलमध्ये फारशी तेजी दिसत नाही. आणि बॉन्ड यील्ड 4.25च्या लेव्हलवर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता गुंतवणूक करता येते. म्हणून मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे. पण मार्केट आता अशा लेव्हलला आलं आहे आणि युद्धसुद्धा अशा लेव्हलला आलं आहे की कधी सीज फायर होईल, बाकीचे देश दबाव आणतील अशी स्थिती आहे. म्हणजे प्रत्येकाचं युद्धसाहित्य कमी होत आलं आहे. जागतिक दबाव झाला आहे. अडचणी वाढल्या आहेत. कुठे समोर निवडणुका घातल्या आहेत. या सगळ्याचाही एक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 23,000ची लेव्हल महत्त्वाची आहे. पण आजच्या दृष्टीने जर बघाल तर 23,330च्या वर गेलं जर मार्केट तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते. त्याचप्रमाणे बँक निफ्टीमध्ये 54,210च्या वर गेलं तर शॉर्ट कव्हरिंग येऊन आणखीन मार्केट वाढू शकतं. ह्या 2 शक्यता संभवतात. आता दुसरं म्हणजे तुम्ही ज्या कंपन्या खूप चांगला डिव्हिडंड देतात असे शेअरसुद्धा खरेदी करू शकता. कारण मार्चचा अर्धा महिना संपला आहे. 1 एप्रिलपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या क्वार्टरचे रिझल्ट लागायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही डिव्हिडंड हिस्ट्री बघा आणि ज्या कंपन्या भरपूर डिव्हिडंड देतात त्यांचे शेअर आत्ताच्या मार्केटमध्ये स्वस्त उपलब्ध आहेत. त्यामुळे डिव्हिडंडची हिस्ट्री काढायची. काही कंपन्या तर 200-200 रुपयेसुद्धा डिव्हिडंड देतात. तर ते शेअर आत्ता स्वस्त मिळतील आणि त्या चांगल्या कंपन्या असतात. त्यामुळे त्यांचा भाव रिझल्टपर्यंत वाढतो सुद्धा. म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड घ्यायचा नसेल तर रिझल्टपर्यंत तुम्ही रिझल्टच्या वेळेला त्याचा शेअरचा भाव वाढला की विकू शकता. तर असाही एक प्रकारचा प्रयत्न तुम्हाला करता येईल.
कोल इंडियाची एक आर्म आहे सेंट्रल माइन प्लॅनिंग आणि डिझाईन इन्स्टिट्यूट, म्हणजेच CMPDT. हिचा IPO येतो आहे. ह्या IPOचा प्राईस बँड 163 ते 172 एवढा आहे आणि 1638 कोटींचा हा IPO आहे. ही कोल इंडियाची 100% सबसिडियरी आहे. ही 1974 साली ही स्थापन झालेली आहे. हा IPO 20 मार्चला ओपन होईल आणि 24 मार्चला बंद होईल. हा पूर्णपणे OFS आहे, म्हणजे कोल इंडियाच याचे शेअर विकते आहे. 10.71 कोटीचा 10.71 कोटी एवढे शेअर्स या IPOमध्ये विकले जातील. याची फेस व्हॅल्यू 2 रुपये आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्हीही ठिकाणी याचं लिस्टिंग 30 मार्चला अपेक्षित आहे. ही कंपनी कोळशाच्या खाणीच्या संबंधात प्लॅनिंग करायचं, डिझायनिंग करायचं हे काम ही कंपनी करते. म्हणजे जसा भारत कोकिंग कोलचा IPO आला होता कोल इंडियाच्या 100% सबसिडियरीचा, तसाच हा IPO येतो आहे. तिचा प्रॉफिट मार्जिन 30% होतं. 2102 कोटी एवढा तिला प्रॉफिट झाला होता आणि 666 कोटी 2102 कोटी रेव्हेन्यू, 666 कोटी प्रॉफिट आणि मार्जिन 30% असं तिचं मार्जिन होतं. तिची क्षमता 85 मिलियन टन्स एवढी आहे आणि तिने ओपन कास्ट मायनिंगची एक योजना घातलेली आहे. अशी ही मिनी रत्न असलेली कंपनी आहे. हिचा IPO येतो आहे. या IPOचा परिणाम कोल इंडियाचा शेअरसुद्धा तुम्हाला गेले बरेच दिवस वाढताना दिसतो आहे की कोळशाला असणारी मागणी यामुळे सुद्धा शेअर वाढतो आहे. म्हणजे लोक आता फॉसिल फ्युएलचा विचार न करता कोळशाची मागणी वाढती आहे त्यामुळे शेअर वाढतो आहे आणि हा IPO येणार आहे यामुळे सुद्धा शेअर वाढतो आहे. तर काही बातम्या आपण बघूया. टाटा कन्झ्युमरला 98 कोटी टॅक्स लावला आहे. FMCGचे शेअर पडत आहेत त्यामुळे टाटा कन्झ्युमर मंदीत राहील. बझार स्टाईल ओरिसामध्ये नवीन स्टोअर उघडलं आहे. आता एकंदर स्टोअर 263. रेल तेलला छोट्या 2 ऑर्डर्स मिळाल्या आहेत. एकंदर 64 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत त्यामुळे तेजीत. साई सिल्क हिने काकीनाडा आंध्र प्रदेश इथे स्टोअर उघडलं आहे. एकंदर आता 81 झाले आहेत त्यांची. JSW स्टील मोझॅम्बिकच्या प्रोजेक्टला प्रीमियम हार्ड कुकिंग कोलसाठी ॲक्सेस मिळालेला आहे त्यामुळे तेजीत राहू शकेल. आणि ब्रेन बीज किंवा फर्स्ट क्राय यांनी 5 ठिकाणी क्विक डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली आहे. त्याच्यामध्ये बंगलोर, पुणे, हैदराबाद या ठिकाणांचा समावेश आहे. ओमनीटेकचा रिझल्ट लागला. रिझल्ट सुंदर आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे
राजपुताना स्टेनलेसचं आज लिस्टिंग होईल. फक्त युद्धाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर इराणच्या खर्ग बेटावर अमेरिकेने हल्ला केला आहे. याच ठिकाणाहून तेलाची निर्यात होते, पण इथलं इन्फ्रास्ट्रक्चरचं कुठलंही नुकसान झालं नाही असं इराणने कळवलं आहे. आणि त्याचप्रमाणे फुजैराह या बेटावरही अमेरिकेने हल्ला केला आहे. जिओ फायनान्शियल यांना IRDAIने त्यांच्या जेव्हीला संमती दिली आहे. त्यामुळे आता अलियान्स जिओ रिइन्शुरन्सचं कामकाज सुरू करतील. सिटी युनियन बँकेने 5 नवीन शाखा उघडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या शाखांची संख्या 925 झाली आहे. बँक ऑफ बरोडाने BOB सिक्युरिटीज आणि गिल्टेज सुरू केलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यांची 190 कोटी त्यांच्याकडे GST मागितला होता. ती GSTची मागणी आता कमी केली आहे आणि 60 कोटी GST मागितला आहे. त्यामुळे शिपिंग कॉर्पोरेशनचा फायदा झाला. फेडरल बँक कॅपिटल गेन अकाउंट स्कीम फेडरल बँकेने सुरू केली आहे. ज्युबिलंट इनग्रेव्हिया त्यांनी रेडीमिक्स फार्मामध्ये 100% स्टेक 19 कोटीला घेतला आहे. अल्केम त्यांच्या बद्धी युनिटला युरोपकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी सर्टिफिकेटसुद्धा मिळालं आहे. ओला इलेक्ट्रिकने एल्डाइस एज या नावाने एक कॅम्पेन सुरू केली आहे आणि त्या कॅम्पेनमध्ये ते 20,000 रुपये पर्यंत फायदा देणार आहे. ॲस्टर नर्सेसनी स्ट्राईक केला आहे. या स्ट्राईकमध्ये त्यांचा साधारणतः 18 कोटींच्या जवळपास लॉस झाला आहे. PN गाडगिल सावंतवाडी येथे त्यांनी नवीन स्टोअर उघडलं आहे. न्यू बॉम्बेला स्टोअर उघडलं आहे. आता स्टोअरची संख्या 71 झाली आहे. वाटेक वाबा चेन्नई मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय बोर्डाकडून त्यांना 1,000 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे तेजीत राहील. फिनो पेमेंट त्यांचं डिपॉझिट आता 2,900 कोटींचं झालं आहे. 1.5 लाख नवे अकाउंट आले त्यांच्याकडे ॲड झाले. पण Q3मध्ये नेट प्रॉफिट 47% कमी झाला आहे. दिलीप बिल्डकॉन 160 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ओरिसामध्ये ते लोएस्ट बिडर ठरलेत. रामकी इन्फ्रा महा इंटिग्रेटेड लाईफ सायन्स सिटी लिमिटेड या कंपनीच्या आर्मनी 3,000 कोटींचं महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरियामध्ये हायटेक फार्मास्युटिकल पार्क डेव्हलप करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे रामकी इन्फ्रा तेजीत राहू शकतो. बाजेल प्रोजेक्ट महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीकडून 700 कोटीचं EPC कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे EPC कॉन्ट्रॅक्ट सासवडला सबस्टेशन तयार करण्यासाठी मिळाले आणि 23 महिन्यात पूर्ण करायचं आहे. व्होल्टास 12 मार्चला चिंचपोकळीच्या ऑफिसमध्ये GST संदर्भात तपासणी करण्यात आली असं कंपनीने कळवलं आहे. इंडिगोच्या 85% जास्त जेट फ्युएलच्या किमती वाढल्या आहेत आणि ताणतणाव पण वाढला आहे. त्यामुळे 14 मार्चपासून इंडिगोने फ्युएल सरचार्ज लावला आहे.
डोमेस्टिकसाठी सरचार्ज 425 रुपये, तर युरोपच्या रूटसाठी 2300 रुपये एवढा सरचार्ज लावला आहे. AB इन्फ्राबिल्ड यांना रेल्वेकडून 66.96 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. GMRनी रेव्हेन्यू शेअर मॉडेलवर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट कार्गो टर्मिनल 1 हे अपग्रेड करायचं, मॉडर्नाइज करायचं आणि ऑपरेट करण्याचं जे बीड होतं ते जिंकलं आहे आणि हे काम 2036पर्यंत त्यांना मिळालं आहे. CMAC सुप्रीम हायड्रो प्रायव्हेट लिमिटेड बरोबर त्यांनी कन्सॉर्शियम केलं होतं. या कन्सॉर्शियमला ONGCकडून 410 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट MSV समुद्रसेवक व्हेसल मेंटेन करण्यासाठी मिळालं आहे. 738 दिवसासाठी 2026 ते 2028पर्यंत आणि 60 दिवसात याचं कामकाज सुरू करणार आहेत ते. जिंदाल स्टेनलेसला फ्युएल शॉर्टेज आहे, शिपिंगमध्ये डिले होतो आहे, प्रोपेन आणि LPG दोन्हीचाही अनियमित पुरवठा आहे, त्यामुळे ते पूर्ण कपॅसिटीवर काम करू शकत नाही आहेत. IDBI बँकेची डायव्हेस्टमेंट ऑफिशियली कॅन्सल करण्यात आली आहे, कारण त्यांना जी बीड आली होती ती रिझर्व प्राईसपेक्षा कमी किमतीला आली. ग्रॅव्हिटा राष्ट्रीय म्हणजे नॅशनल मेटल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 559 कोटीला 98% स्टेक घेतला आहे. व्होडाफोनमध्ये JSW ग्रुप 45,000 कोटी ते 60,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे, पण अगदी सुरुवातीच्या वेळेची बातचीत सध्या सुरू झाली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन खूप झालं आहे. साखरेचे दर कमी झाले आहे, त्यामुळे जी साखर उरते आहे त्याचा इथेनॉल बनवायला झुकतं माप दिलं जाईल असा अंदाज आहे. अमेरिका आता सेक्शन 301 अंतर्गत अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसच्या संदर्भात तपासणी करत आहे आणि जे देश दोषी आढळतील त्यांच्यावर टॅरिफ लावला जाईल असं अमेरिकेने सांगितलं आहे. तर बघूया काय काय होतं आहे. आपण त्यातल्या त्यात अशाही मार्केटमध्ये काही ट्रेड करता येईल का, यासाठी तेजीत कुठले शेअर राहतील, मंदीत कुठले राहतील हे पाहूया. आधी तेजीतले मुथूट फायनान्स, बाजेल प्रोजेक्ट, युनायटेड ब्रिव्हरीज हे शेअर उन्हाळ्यात तेजीतच असतात, त्यामुळे UBLचा शेअर बघता येईल. GMR, नेफ्रोकेअर, हिंदाल्को, जिंदाल स्टेनलेस, IRB इन्फ्रा, वाटेक वाबाग, डेटा पॅटर्नला 279 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अडाणी पॉवरला 1600 मेगावॅटचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. HAL, वारी एनर्जी, ऑइल इंडिया, टाटा पॉवर, रेलटेल, फर्स्ट क्राय, ONGC, टाटा कन्झ्युमर, JSW स्टील. तर मंदीमध्ये सोना, BLW, BPCL, HPCL, FMCGचे शेअर पडत आहेत म्हणून नेसले. पातंजली हा टेक्निकलदृष्ट्या राऊंडिंग टॉप पॅटर्न झाला आहे म्हणून RVNL, आदित्य बिर्ला कॅपिटल,
IDBI, ॲस्टर DM, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, युको बँक आणि इंडिगो. बाकीच्या बातम्यानुसार बातमी खराब असेल तर तो शेअर मंदीत आणि बातमी चांगली असेल तर तो शेअर तेजीत असं गृहीत धरा. बघूया काय काय होतं आहे. पण आज मार्केट तेजीत उघडण्याची शक्यता आहे. म्हणजे 100 पॉईंट निफ्टी म्हणजे साधारण 400 पॉईंटच्या आसपास, 350-400 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत उघडेल. पण ती तेजी कितपत टिकती आहे याकडे लक्ष द्यावं लागेल. बघूया काय होतं आहे. नमस्ते.